देशावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेलाय. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात शेकडो गावं आहेत ज्यांनी तळहातावर प्राण घेऊन देशाच्या शत्रूंशी दोन हात केले. कित्येक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. देशासाठी शत्रूशी दोन हात करण्यासाठी तयार असलेल्या गावांपैकी एक गाव आहे कोल्हापुरातील सैनिक गिरगाव. या गावातील घरटी एक तरुण भारतीय सैन्याच्या तीनही दलात सेवा करतोय. या गावाला मोठी सैनिकी परंपरा आहे. गावाच्या वेशीवरच तुम्हाला शहीद फिरंगोजी शिंदेचा प्रेरणादायी पुतळा दिसतो. या पुतळ्याला तुम्ही नमन केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. क्रांतीवीर फिरंगोजी शिंदेचा जय हो. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लढवय्ये गिरगाव, लढणारं गाव, सैनिकांचं गाव असं बिरुद हे गाव मिरवत आहे. लढण्याची प्रेरणा मिळाली ती शहीद फिरंगोजी शिंदे यांच्याकडून. छत्रपतींच्या निष्ठेपायी फिरंगोजी शिंदे यांनी बलाढ्याच्या इंग्रजांची लढा दिला. 1857च्या उठावात हे गाव देशाच्या नकाशावर आलं. 1857च्या उठावावेळी चिमासाहेब महाराजांनी ब्रिटिशांविरोधात विद्रोह केला. हा विद्रोह मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी चिमासाहेब महाराजांना भवानी मंडपात कैद केलं. त्यावेळी गिरगाव पेटून उठलं. गिरगावातील फिरंगोजी शिंदेच्या नेतृत्वात 500 गावकऱ्यांनी ब्रिटिशांविरोधात उठाव केला. चिमासाहेब महाराजांच्या सुटकेसाठी तो विद्रोह होता. पण मराठ्यांची ताकद कमी पडली. ब्रिटिशांशी लढताना फिरंगोजी शिंदे शहीद झाले. पण त्यांच्या हौतात्म्यानं गावात देशसेवेची बीज रोवली गेली. गिरगावातला प्रत्येक तरुण देशसेवेच्या ध्येयानं झपाटला. आतापर्यंत गिरगावातील जवळपास 700 जवानांनी देशसेवा केली आहे. यातील अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. देशसेवेच्या ध्येयानं झपाटलेल्या या गावातील हवा वेगळीच आहे. गिरगावात साधारणतः 400 कुटुंब आहेत. या 400 कुटुंबातून 239 सैनिक भारताच्या नौदल, हवाई दल आणि लष्करात वेगवेगळ्या हुद्द्यावर राहून देशसेवा करतायत. एवढंच नव्हे तर 18 महिलाही सैन्य दलात सेवा बजावतात. गावच्या लोकांनी मात्र शौर्य आणि लढणं सोडलं नाही. त्यानंतर सुद्धा सैन्यामध्ये ज्या ज्या वेळेला देशावर सुद्धा संकट आलीत त्या प्रत्येक संकटामध्ये सैन्यामध्ये जाण्यासाठी गिरगावची तरुण मंडळी सातत्यानं पुढाकार घेतलेले असतात. आमच्याकडे पोरगं जन्माला आलं, बोलायला शिकलं आणि मोठं झाल्यावर काय होणार विचारलं तर तो सैन्यामध्ये जाणार, आर्मीमध्ये जाणार हेच उत्तर देतोय. डीएनए मध्ये एखाद्या गावाला परंपरा झालेली आहे की आमच्याकडे जरी बोलत नसलो आम्ही तरी सुद्धा लढण्याची ही परंपरा घेऊनच आम्ही पुढे जातोय. ह्याच्यामध्ये प्रत्येक जण जीव द्यायला देशासाठी आहे. गिरगावात आल्यावर तुम्हाला महाराष्ट्रातल्या एखाद्या सामान्य गावात आल्यासारखं वाटतं. गावातील छोटेखानी दुकानांसमोर गावकरी शिळोप्याच्या गप्पा मारताना दिसतात. घरासमोर काही वृद्ध महिला बसलेल्या दिसल्या. आम्ही 1965 आणि 1971चं पाकिस्तान युद्ध लढलेल्या दत्तात्रय पाटील यांचं घर कुठे आहे हे विचारलं. दत्तात्रय पाटील यांच्या घराची दिशा सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्या घराकडे चालू लागलो. 1971 आणि 65च्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या दत्तात्रय पाटील या हवालदारांच्या घरी आपण पोहोचलेलो आहे. खरं तर आपण पाहतो की त्यांच्याकडे असणारे अनुभव खूप वेगळे असतील, कारण प्रत्यक्षात युद्धभूमीवर जे घडलं ते वेगळं असतं आणि ते त्यांच्या तोंडून आपण ऐकायचा प्रयत्न करणार आहोत. लष्करातून निवृत्त झालेल्या साध्या सैनिकाचं ते घर होतं. निवृत्त सुभेदार दत्तात्रय पाटील घरात खुर्चीवर बसले होते. दत्तात्रय पाटील यांचा सैनिकी गणवेशातला रुबाबदार फोटो भिंतीवर होता. तरुणपणातला त्यांचा गणवेशातला रुबाबदारपणा पाहतच राहावा असा होता. करारी चेहरा त्यांनी गाजवलेल्या पराक्रमांची साक्ष देत होता. 1971च्या युद्धावेळी सुभेदार दत्तात्रय पाटील यांचं युनिट राजस्थान सीमेवर होतं. दत्तात्रय पाटील यांच्या युनिटला तत्कालीन पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर लढण्यासाठी पाठवण्यात आलं. त्यांना रवाना केल्यानंतर अवघ्या काही तासात त्यांच्या युनिटनं तत्कालीन पूर्व पाकिस्तानात घुसून आजपर्यंत मुसंडी मारली होती. दत्तात्रय पाटील यांना शत्रूच्या 2 गोळ्या लागलेल्या असतानाही पाकिस्तानी सैनिकांच्या बंकरवर एकट्याने हल्ला केला होता. त्यांच्या खांद्यातून गोळी आरपार गेली होती तरीही ते डगमगले नाही. त्यांच्या तुकडीनं थेट ढाक्याला धडक दिली होती. 1965 आणि 1971च्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी असणारे गिरगावचे सैनिक आपल्यासोबत आहेत. हवालदार पदावर ते होते. खरं तर आपण पाहतो की त्यांना 2 गोळ्या लागल्या होत्या, तरी देखील दुश्मन समोर आहे म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय
अशा प्रकारचा नारा देत ते युद्धभूमीवर उतरले होते. काय त्यांचा अनुभव आहे ते आपण जाणून घेऊयात. मला सांगा की प्रत्यक्ष युद्धामध्ये तुम्ही होतात, युद्धभूमीवर होता. 1971 मध्ये नेमकं काय घडलं, कुठल्या पोस्टिंगला होता, काय आदेश आला आणि कसं गेला? आम्ही पहिलं तर राजस्थानमध्ये होतो. तिथनं आम्हाला हुकूम मिळाला की बांगलादेशला लढायला जायचं आहे. आम्ही तिथनं बांगलादेशला रवाना झालो गाडीनं. त्यानंतर जवळ गेल्यानंतर आम्हाला तिथं सगळ्यांनी उतरल्यानंतर काहीतरी संध्याकाळी 5-6च्या टायमाला आम्ही पायदळ चालत गेलो आणि जिथं ऑब्जेक्ट होता म्हणजे तिने रस्ता पाकिस्तानने जे आडीला होता तिथं आम्ही जाऊन पोहोचल्यानंतर साहेबांनी आम्हाला मॅपवर सांगितलं की ह्या ठिकाणी जाऊन हे कब्जा आपण करायचा आहे. मग त्यानंतर आम्ही हे केलं आणि आमचं लाईनअप सगळं आम्ही झालो आणि सगळ्या झाल्यानंतर का तरी एका डावात आम्ही सगळे उठलो आणि जय शिवाजी महाराज की जय बोलून पुढं गोळीबार करत आम्ही निघालो. तेवढ्यात तिन्ही गोळीबार चालू केला आणि दोघांचे संघर्ष हातघाईची वर आलती आमची. आणि त्यानंतर आमचे लोक तिने आल्यानंतर मला पहिली गोळी लागली. त्यानंतर मी दुसरी गोळी हे करायला गेलो, डाव्या साईडने गेलो, वर बंकरवर चढलो आणि पुढे मी गोळी झाडली आणि त्या गोळीवर दोघंजण मेली. माझ्यापासून अम्युनिशन संपलं. म्हणताना मी साहेबाला म्हटलं, साहेब मला गोळ्या संपल्यात आणि तुम्ही मला गोळ्या द्या. तर म्हटले आता गोळ्या संपल्यात माझ्या आमच्यापासल्या बी आणि तू खाली उडी मार. आणि खाली उडी मारल्यानंतर आम्ही साहेबाकडे गेलो आणि साहेबांनी सांगितलं, साहेब असं असं झालंय आणि तुम्ही बघा. मग साहेबांनी काय डायरेक्ट जाक्यापर्यंत जायचं थांबले नाही. साहेब थांबले नाही. पण पहिली गोळी लागली त्याच्यानंतर तुम्ही बंकरवर परत चढला. काय मनात होतं, कारण समोर शत्रू दिसतोय, सोडायचं नाही असं केलं. तेवढ्यात त्यानं काय केलं, दुसरी गोळी जी मारली ती माझ्या खांद्यातनं पार गेली आणि तिथनं मी खाली होतो. युद्धभूमीवर असल्यावर तर छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा प्रकारचा नारा ठरलेला. हो आणि ठरलेला आणि खून खवळलेला असतो आमचा. हो ना काय तिथं म्हणजे बेफाम झालेला असतं. तिथे काय अपील काय नसते तिथं. हो ना. तिथं भौगोलिक परिस्थिती काय होती, सहज जाण्यासारखं होतं की काट्याकुट्यातून पुढे? नाही, दलदल जमीन सगळी. बांगलादेशमध्ये सगळी दलदल जमीन. हो ना. पाय आमचं गुडघ्यावर जायचं आत खाली. हो ना. त्यातनं आम्ही गेलेलो कारण भाताची जमीन त्यांची सगळी. पण वाटलं नाही की कसं पुढे जावं? नाही काय नाही. एकदा तिथं नाव शिवाजी महाराजांचं घेतलं तिथं अपील काय नाही बघा. हो ना काय. मग ते कुठलाही बघा सैनिक असू दे. हो ना. आता सुद्धा आपण पाहतो की भारत पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. खरं तर युद्ध नाहीये, पण प्रत्यक्षात आपण पाहतो की हवाई हल्ले केले जातात, ड्रोन अटॅक केले जातात. आज सैनिक म्हणून तुम्हाला इतक्या वर्षानंतर परत काय वाटतंय, परत युद्धभूमीवर जावं असं वाटतंय. जावं आणि ज्या ठिकाणी मी होतो आणि ह्याच्यात श्रीनगर या एरियातच जाणार, कारण मला त्या एरियाचा चांगला अनुभव बी आहे. हो ना. आणि तिथं जवळजवळ माझ्या जवळचे माणसं बी असतील ती आठवण आहे. हो ना. देशासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणारी अशी शेकड्यावारी गावं महाराष्ट्रात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातलं सैनिक टाकळी गावही त्यापैकी एक. अमर जवान असं अभिमानाने लिहिलेली कमान तुमचं स्वागत करते. सैनिक टाकळी गावातही सैनिकी परंपरा आहे. पहिल्या महायुद्धापासून या गावातील जवान रणांगणावर लढत आले. पहिल्या महायुद्धात सैनिक टाकळी गावातील 6 सैनिक शहीद झाले. दुसऱ्या महायुद्धातही 4 जवानांनी ब्रिटिशांच्या बाजूने लढत प्राणाची आहुती दिली. 1962चं चीन युद्ध, 1965चं भारत पाकिस्तान युद्ध, अनेक सैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले. लष्करात लान्स नायक पदावर निवृत्त झालेले कृष्णात पाटील हे सैनिक टाकळी गावातले निवृत्त सैनिक. त्यांनी 1971च्या युद्धात पराक्रम गाजवला. 1971च्या युद्धात ढाक्याची कोंडी फोडण्यासाठी ज्या भारतीय सैनिकांना पॅराशूटच्या द्वारे बांगलादेशात उतरवण्यात आलं त्या सैनिकांमध्ये कृष्णात पाटील होते. त्यांच्या युनिटनं ढाक्याजवळ पॅराशूटद्वारे उतरून पाकिस्तानी सैन्याला ढाका शहरात जाण्याआधीच रोखलं होतं. खरं तर सांगा की 1971चं युद्ध म्हटल्यानंतर घनघोर होतं खरं तर, कारण तुम्ही त्या ठिकाणी होतात. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एअरफोर्स नव्हतं किंवा हवाई अत्याधुनिक साधनं नव्हती. अशा परिस्थितीत कशा प्रकारे तुम्ही लढला होतात, काय नेमकी स्थिती होत्या? आम्हाला ज्यावेळेला हुकूम मिळाला की ढाक्याला काबीज करायचं आहे, पण ढाक्याला काबीज करताना आम्हाला इतके शहारे अंगावर आले की ज्यावेळेला आम्हाला लकोटामध्ये बसवले आणि
पॅरासूटनं आम्हाला खाली जमिनीवर उतरलं आणि पुढं ब्रिज काबीज करायचं आहे. त्या ब्रिजवर जाऊन आम्ही रात्रभर कॅबीज केले, रासारी मोर्चे खोदले. तर त्यांचे तिकडं त्या ब्रिजवर येणाऱ्या लोकांनी फायरिंग सुरू केलं. आम्ही नेमकं काय घडलं तिथं? नेमकं घडलं म्हणजे काय, त्यांना आम्ही जे कटच केलं होतं, ढाक्यापासून कट आणि इकडं हिंदुस्थानाकडं एक कट आणि मध्येच त्यांनी अडवून हे केलेलं होतं. थोडक्यात 2 भाग केले. दोन भाग केले. केले. मग त्यांना बाकाकडे जाता यायला ना येऊ नये म्हणून मध्येच त्यांनी कटआउट करून टाकले. काय परिस्थिती होती त्या ठिकाणी? कारण आपण पाहतो की ज्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी युद्धावर उतरला होता त्यावेळी रात्र होती असं तुम्ही सांगितलं. रात्र होती. रात्रात काय दिसत नव्हतं, अंधारात काय, फक्त त्यांच्या गाडीची लाईट येत नव्हती. परंतु अंदाजानं त्यांच्या आवाजावर आम्ही त्यांच्यावर फायरिंग केलं. किती सैनिक होते जे उतरले होते त्यावेळेला? त्याला त्या काय एक जीपमध्ये होते, काही थोडे टँकमध्ये होते, काही याच्यामध्ये पायदळ गेले होते. किती वेळ युद्ध चाललं ते? काय साधारण किती वेळ होतं? आम्ही सकाळी पहाटे 5 पर्यंत युद्ध चालवले आणि त्याच्यानंतर आम्ही पुढं रात्री दुसऱ्या दिवशी आम्ही ढाक्याजवळ काबू करायला गेलो. रात्रीच मला एक लेफ्टनंट आणि आमचं एक सेक्शन ढाक्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही पुढं कॅबीज करत गेलो. ढाक्याजवळ ज्याला गेलो आम्ही एका ब्रिजवर गेल्यानंतर आम्हाला तिकडून फायरिंग आला. आमच्यावर फायरिंग आला म्हणजे अचानक गोळीबार आमच्यावर झाला. आमच्या त्याला शहीद 9 लोक शहीद झाले. त्याआधी त्या ब्रिजवर 9 लोक शहीद झाली. त्याच्यानंतर आम्ही एका बाजूला उडी टाकली आणि नदीतनं पोट पाठीमागे आलो. म्हणजे भयंकर युद्धाचं हे होतं. टाकळी गावातील निवृत्त हवालदार राजेश कदम यांनी कारगिल युद्धाचं रणमैदान गाजवलं. कारगिल युद्धावेळी जम्मू आणि श्रीनगर परिसरातल्या गावांमधील कोम्बिंग ऑपरेशनची जबाबदारी राजेश कदम आणि त्यांच्या सहकारी जवानांवर होती. कारगिल युद्धाच्या धुमश्चक्रीत राजेश कदम यांनी शौर्य दाखवलं होतं. अनेक दहशतवाद्यांना त्यांनी यमसदनी पाठवलं होतं. नेमकं कारगिलच्या युद्धात घडलं काय होतं? शत्रूशी 2 हात कसा केला होता? कारण पाकिस्तानी सैन्य समोर होतं आणि त्याच्यानंतर तुमचं पोस्टिंग वेगळ्या ठिकाणी होतं पण पाठवलेलं वेगळ्या ठिकाणी तुम्हाला. बरोबर आहे. जसं आता यांनी म्हटलं की ढाक्याचं युद्ध हे थोडं तिथं पहाडी इलाका कमी आहे, बरोबर आहे ना? तसं जम्मूची सिच्युएशन ही वेगळी आहे. कारण जसं आपल्याकडे सह्याद्री पर्वतरांग आहे तसं सेम तिथं सिच्युएशन आहे. त्यामुळं शत्रू जो आहे तो टॉपवरती असतो आणि आपण जे आहे ते खाली असतो. त्यामुळं त्यांच्याशी एक हात करणं आपल्याला भरपूर मुश्किल होते. मग त्यावेळी रातभर सुद्धा फायरिंग चालू असते, दिवसभर सुद्धा चालू असते. मग त्यावेळी आम्ही तहान सुद्धा म्हणत नाही, भूक सुद्धा म्हणत नाही. फायरिंग करायचं, त्यांना शोधून काढायचं आणि हेच आमच्याकडे एक टार्गेट असते फक्त त्यावेळी. बाकी काय नेमकं घडलं होतं? काय सिच्युएशन होती? कसे ऑर्डर मिळाले होते तुम्हाला? कुठनं कुठे गेला होता? मेन माझी जी पोस्टिंग होती ती किश्तवाडला होती, 11 RR म्हणून. मग तिथून आम्हाला जसं कारगिलवर सुरू झालं त्यावेळेला आम्हाला तिथून शिफ्ट केलं आणि पुंछ राजौरीला पाठवलं. मग त्यावेळी पूर्ण आम्ही ट्रकमधून गेलेलो आम्ही सर्व. तर तिथं ज्यावेळेला आम्ही सेट झालो त्यावेळेला लगेच आमच्यावरती फायरिंग सुरू झालेलं. आम्ही रात्रीचं जेवण करत होतो आणि पोस्टवरती फक्त ड्युटीवाले एक थोडे होते. जसं फायरिंग झालं आम्ही जेवण सोडलं आणि फायरिंगच्या पोस्टमध्ये आम्ही जागी जागी परत जिथं जिथं आम्हाला आसरा मिळतो तिथं होऊन आम्ही फायरिंग करत होतो रातभर. किती वेळ युद्ध चाललं ते? काय परिस्थिती काय होती? नाही, तसं आम्ही कारगिलपासून थोडं लांब होतो, आत होतो. परंतु शेवटी हे सुद्धा उग्रवादीच होते आणि ते सुद्धा उग्रवादीच होते. फक्त त्यांनी ठिकाणा घेतलेले, हे फक्त गावात आलेले, एवढंच फरक आहे. त्यामुळे हे आम्ही प्रत्येक गावात जाऊन आम्ही शोधत होतो त्यांना, उग्रवाद्यांना. मग त्यामुळे ते आम्ही कधी पण फायर व्हायचं, कधी दिवसा व्हायचं, कधी रात्री व्हायचं. त्यामुळे कधी कधी रातभर सुद्धा फायरिंग व्हायची आणि कधी कधी दिवसा नुसतं आम्ही शोधत फिरत होतो. प्रत्येक लाईन ऑफ कंट्रोल त्यांनी पास केली होती, तोडली होती आणि पुढे आले होते ते. लाईन ऑफ कंट्रोल तोडूनच पुढे आलेले ते. आणि लाईन ऑफ कंट्रोलची पुंछ राजौरीला आहे आणि आम्ही होतो हे आत होतो इकडं केजी आणि बीजी टॉप म्हणून असं आहे त्या, आणि सुंदरबनी एक, या 3 ठिकाणी आम्ही फिरत होतो दिवस आणि रात्र कारगिलच्या वेळेला. 1971च्या युद्धात पश्चिम सीमेवर युद्ध लढलेल्या भिकाजी मखदूम यांनी तर मृत्यूला हुलकावणी दिली आहे. छंब सेक्टरमधून त्यांना पाकिस्तानी सीमेत प्रवेश करण्याचे आदेश मिळाले होते.
छंब सेक्टरमधून त्यांनी पाकिस्तानमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी त्यांच्या ट्रकच्या ताफ्यावर हवाई हल्ला झाला. त्यावेळी त्यांच्या समोर अनेक सहकारी जवान शहीद झाल्याची वेदनादायी आठवण ते सांगतात. त्या ठिकाणी होतात. 1971ला नेमकं काय घडलं, कशा प्रकारचं युद्ध होतं, तुमच्या नजरेसमोर काय दिसतंय? नजरेसमोर म्हणजे आमची युनिटमधले जे लोक आहेत ते जवळजवळ 8-10 गाड्या भरून आमची लोक श्याम सेक्टरला पुढे सरकून जाण्यासाठी गेले. पुढे गेल्यानंतर आमच्या लोकांच्या याच्यावर तिकडून समोरून फायर आला. फायरिंग आला म्हणजे आणि फायरिंग करत करत त्यांच्या तिकडून बॉम्बार्डमेंट करता फायटर विमान 7 विमानं आली. 7 विमानांनी वरून फायरिंग करून त्यांनी आमच्या लोकांच्या 10 गाड्या उडवल्या त्यांनी. त्याच्यामध्ये बरीच लोक आमची शहीद झाली. या आम्ही सगळं समोरून बघत होतो. ते राहिलेली लोक जे आहे लपून छपून इकडे तिकडे जाऊन त्यांनी जे राहिली ते राहिली. म्हणजे बाकीचे आमचे कमांडर कर्नल वगैरे कॅप्टन हे लोकसंख्या जी होती त्यांनी बाकीची लोक आहेत ती पाठीमागं हे करून त्यांनी घेतली आणि आमच्या इकडले विमानांचं हे फायटर मागून घेऊन आमच्या इकडल्या लोकांनी आम्हाला सेफ्टी दिली आणि त्यांनी मग आम्हाला सावरून त्यांनी पाठीमागं बोलवून घेतलं. कोल्हापुरातील एन पाटील यांच्या वाट्याला तर मोठा संघर्ष आल्याचं त्यांनी सांगितलं. 1965च्या युद्धात एन पाटील यांनी पराक्रमाची शर्थ केली. एन पाटील यांनी भारतीय लष्कराच्या तोफखान्यात सेवा केली. त्यांच्या सेवा काळात लग्नानंतर सीमेवरच्या छावणीमध्ये ते सहकुटुंब वास्तव्याला होते. त्यावेळी पाकिस्ताननं त्यांच्या छावणीवर हल्ला केला होता. त्यावेळी पत्नीला सुरक्षित ठिकाणी तातडीनं हलवावं लागलं होतं. पत्नीला सुरक्षित ठिकाणी नेल्यावर अवघ्या तासाभरात त्यांच्या लष्करी छावणीतल्या घरावर झालेला मोठा हल्ला ते अजूनही विसरले नाही. पण ज्यावेळेला तुमचं लग्न झालं होतं नुकतंच आणि मग निरोप आला होता की तुम्ही परत जॉईन करा, तो अनुभव काय होता? कारण आपण पाहिलं की ज्या ठिकाणी तुम्ही गेला होता, राहिला होता, त्या ठिकाणी सुद्धा गोळीबार सुरू झाला. मग तिथे तुमच्या पत्नी होत्या, इतर लोक होती, त्यांना तिथून कसं काढलं? सर, मला थोडक्यात सांगावंसं वाटतं. 1958ला आम्ही आर्मीमध्ये गेलो. 59-60 ट्रेनिंग वर झाल्यानंतर 61 मध्ये आमची अशी बदली झाली फिरोजपूरला. फिरोजपूर, जालंधर, ज्या ज्या ठिकाणी ऍडजस्टमेंट होईल त्या ठिकाणी आम्हाला बदली झाली. पण शेवटी स्थायिक झालो परत फिरोजपूरला. तर फिरोजपूरला स्थायिक झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात क्वार्टर मिळाले, सगळे झाले. परंतु 62च्या लढाईनंतर आमचं लग्न 64ला झालं. 62ची लढाई संपल्यानंतर आता काय प्रॉब्लेम नाही म्हणून लग्न केलं. तर क्वार्टरही अलॉट झाला, घेऊनही आलो आणि मेसेजला घेऊन आल्यानंतर ते लढाईला ताबडतोब फिरोजपूरला बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी क्वार्टर मिळालं. परंतु लगेच थोड्या दिवसात फायरिंग सुरू झाले आणि खिडक्या दणदणणे हे ते सुरू झाल्यामुळे या संपूर्ण 50-60 बायकांना घेऊन फरीदकोट नावाचं एक 45 किलोमीटर पाठीमागे, फिरोजपूरच्या पाठीमागे एक शहर आहे, त्या ठिकाणी यांना वसवलं. आणि मी परत येऊन पाहतो तर आमच्या क्वार्टरमध्ये बॉम्बार्डमेंट झाला होता. संपूर्ण क्वार्टरला तडे गेले होते आणि बरेचसे क्वार्टर खाली पडले होते. तर अशा प्रकारचं हे वातावरण त्या ठिकाणी होतं. जिथं गवतालाही भाले फुटतात असा हा महाराष्ट्र. काळ्या आईची सेवा करत काळ्या आईच्या कुशीतून सोनं पिकवायचं आणि देशानं साथ दिल्यावर तीच अवजारं वितळवून त्यांची हत्यारं शत्रूंविरोधात परजायची असा आमचा महाराष्ट्र. महाराष्ट्रात देशासाठी लढणारी शेकडो गावं आणि हजारो जवान. देशासाठी लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांना झी 24 तासचा सलाम.